तुरोरीच्या निलूनगर तांड्यातील गणेश मूर्तींना आंध्र कर्नाटकातून मागणी. एका बाजूला रोजगाराच्या शोधात तरुणांची धडपड सुरू असताना उमरगा तालुक्यातील तुरोरी जवळच्या निलूनगर बंजारा तांड्यावरील गुलाब राठोड आणि सुवर्णा राठोड या दाम्पत्याने कष्ट, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर अनोखा रोजगार उभा केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या देवदेवतांच्या मूर्ती निर्मितीच्या गृहउद्योगाला आता कारखान्याचे स्वरूप आले आहे. अल्पशिक्षित असलेल्या या दाम्पत्याकडे शेतीची जमीन नसल्याने मजुरी करण्याऐवजी त्यांनी गणेश मूर्ती निर्मितीचे कौशल्य आत्मसात केले. राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या या कारखान्यात पती-पत्नीसह परिसरातील 8 ते 10 मजुरांना रोजगार मिळाला आहे. पीओपी पासून तयार केलेल्या आकर्षक आणि फ्लोरोसंट रंगातील गणेश मूर्तींना महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातून मोठी मागणी आहे. 100 रुपयांपासून तब्बल 50,000 रुपयांपर्यंतच्या विविध आकारातील मूर्ती येथे तयार केल्या जातात. बालपणीच आईवडिलांचे छत्र हरवलेल्या गुलाब राठोड यांनी पत्नीच्या साथीने कष्ट आणि कलेच्या जोरावर स्वाभिमानाचा रोजगार उभा केला आहे. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. नमस्कार. मी गुलाब रायमन राठोड, राहणार निळूनगर, तुरोरी तांडा, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव इथे राहतो. मी हे गणपतीचा बिझनेस 30 वर्षापासून करतो. आधी लहान असताना मी गणपती काम करून करून शिकलो. त्यानंतर 15 वर्षापासून मी स्वतःचा कारखाना टाकलेला आहे आणि मी स्वतःच बनवतो, गणपती बनवतो, फिनिशिंग वगैरे सगळं कलर आणतो मुंबई, पुण्याहून. आणि आपल्याकडे जे माणसं आहे काम करतात 4-5 लोकांना मी रोजगार उपलब्ध करून देतो वर्षाला. कंटिन्यू 12 महिने काम चालू राहतं आपलं. आणि गणपती वगैरे सगळे येते, भरपूर बाहेरून येतात आमच्या इकडे. आणि होलसेल आणि रिटेल दोन्ही पण आपल्याकडे व्यापार होतो. काय समस्या काय आहेत गणेश मूर्ती निर्मितीमध्ये? काय अडचणी आहेत काय आणि शासनाकडे तुमची काय मागणी आहे? शासनाकडे म्हणजे आता की गेल्या वर्षीपासून 1-2 वर्षाखाली जरा थोडं टेन्शन म्हणजे वातावरण असं निर्माण झालं होता की पीओपी बंदीमुळं. आणि पीओपी बंद झाले की आमचं रोजगार पूर्ण सगळं, माझं तर गेलं. मी एक कलाकार आहे, पण माझ्यासोबत जे कामं करतात दुसरे माणसं, अनेक माणसं, त्यांचासुद्धा रोजगार, त्यांचं क्षती होणार रोजगाराची आणि ते रोजगार विरहित होणार माणसं. त्यांचासुद्धा विचार करावा असा शासनाने. आणि हे जे कलाकार आहेत रोजगार करणारे किंवा जे कामधंदे करणारे त्या माणसांना सगळ्यांना रोजगार उपलब्ध राहावं. आणि या गणपतीचा जे पीओपीमध्ये काय खराब वस्तू नाही आहे, ते काही पर्यावरणाला कुठलाही धोका नाही. तर शासनाने विचार करावा की आता जे काय इतके 30-40 वर्षापासून जे आम्ही करतो आहे काम, त्या कामात कुठलंच अडचण नाही येता. तुम्ही गेल्या वर्षी ते सगळं सिद्ध झालेलं आहे की एका आपलं कोणतं शास्त्रज्ञ होते त्याने हे केलेलं आहे की हे पीओपी काय खराब मटेरियल नाही. ते रिपोर्ट पण दिलेला आहे शासनाला, कोर्टातसुद्धा ते सादर केलेलं आहे. म्हणून शासनाने की जास्त असं हे न करता बारकाईनं पडताळणी करून गोरगरिबाचा आणि जे कलाकार आहेत त्यांना सगळ्यांना कामं चालू व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीत समजा लाईट म्हणा, हे म्हणा, कुठल्या वस्तू भेटत नसेल ते सुद्धा उपलब्ध करून द्यावं शासनाने, असं आमची मागणी आहे.